प्रियांश मॅम माझा व्हिडिओ दिसतोय? व्हिडिओ नाही दिसत आहे बाळा तुझा. मगाशी दिसत होता, आता दिसत नाहीये. मॅम आता? हो आता दिसतोय. चला आपण सुरू करू आजचा वर्ग. 2 तर 2 मुलं, काय हरकत नाही. ओके, मग आता हंसिया तूच प्रार्थना म्हणणार का? प्रियांशचं काय रेंज येत नाही असं वाटतंय. ओके सुरू करू. यस स्टार्ट बस. आत नमस्कार मुद्रेमध्ये. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान, व्हेरी गुड. तनिष्का तुझा कॅमेरा ऑन करू शकणार का बाळा? आज आपण बघणार आहोत श्रावण पौर्णिमा. श्रावण पौर्णिमा म्हणजे उद्याचा सण. कोणाकोणाला काय काय माहिती तुम्ही हात वर करून सांगाल का मला? तनिष्का बोलणार का तू उद्याच्या सणावर? संसिया थांब, तू आता कवी आता प्रार्थना म्हणालीस ना? माहिती नाही. असं कसं माहिती नाही? उद्या तुझ्या घरी काहीच नाही होणार का? हा तनिष्का, हो कोण आहे ते? कोण बोलताय? कॅमेरा ऑन करून बोला. म्यूट केलं का तू? नाही, म्यूट नाही केला तिने. असो, अयान श्रावण पौर्णिमेबद्दल काही सांगणार का? मुलांनो बोलते व्हा, बोलत राहा क्लासमध्ये. तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे जाऊ नाही शकणार. ते म्हणजे काय? हॅलो प्रियांश. मॅम मी बोलू? बरं सांग. श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. व्हेरी गुड. आणखीन काही? मॅम श्रावण पौर्णिमा श्रावणला येतं म्हणून श्रावण पौर्णिमा बोललेलं जातं. एक मिनिट, बरोबर. श्रावणात येते म्हणून श्रावण पौर्णिमा बोललं जातं. बरोबर आहे. थांब एक मिनिट. अयान अजून काही सांगत होतास तू? हा, श्रावण पौर्णिमा जे रक्षाबंधन आपण म्हणतो त्याच्यात बहिणी आपल्याला राखी बांधते, आपण तिला काहीतरी भेट देतो, त्याला श्रावण पौर्णिमा बोलतात. आणि रक्षाबंधन. बरं, आणखीन काही आहे का त्याच्या आसपास श्रावण पौर्णिमेच्या दिवशी? नाही माहिती?
बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, चला, खूप छान माहिती दिली, पण त्यात थोडासा बदल आहे. अयान, श्रावण पौर्णिमा हा सण आहे श्रावणातला फुल मून नाईट, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी काही सण साजरे केले जातात भारतीय संस्कृतीत आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीत. भारतीय संस्कृतीत साजरे केले जातात ते आहे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा म्हणतात त्याला. आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये रक्षाबंधन, राखी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा आणि त्यासह अजून एक सण साजरा केला जातो, त्याला म्हणतात नारळी पौर्णिमा. तो सण महाराष्ट्रामध्ये मुबलक म्हणजे खूप प्रमाणात केला जातो आणि त्या दिवशीचा नैवेद्यही नारळाशी रिलेटेड असतो. नारळ हा, त्या नारळाला आयुर्वेदामध्ये श्रीफल म्हणतात. श्रीफल म्हणजे श्रीने बनवलेलं फळ आणि त्याचे स्वतःचे आयुर्वेदिक फायदे आहेत, आरोग्यासाठी उपयोगी आहे. त्यासह त्याला देवाला अर्पण करण्यासाठीच वापरतात. आपण गणपतीला जातो तेव्हा नारळाचे मोदक असतात. शंकरासमोर आपण नारळच दुधाबरोबर नारळ पण वाहतात. परत ज्योतिबाच्या समोर गेलं तर नारळ आणि हळदीचाच नैवेद्य असतो. नारळ आणि गुळाचा नैवेद्य भरपूर ठिकाणी वापरला जातो आणि आपल्याकडे मिठाई पण नारळाची रिलेटेडच असते खूपदा. नारळाच्या वड्या आणि उद्याचा जो नैवेद्य असतो तो असतो स्पेशल नारळी भात. हा याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठीच आपण अगोदर ओळखूया श्रावण पौर्णिमा. या दिवशी साजरा केला जाणारा सण हा आहे राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा ही प्रत्येक मराठी माणूस साजरी करतोच, पण त्याच्यासाठी खूप मोठं असं कौतुकाचं असं सण जो कोणी साजरा करतो ते असतात आपले कोळी बांधव. कोळी म्हणजे कोण? कोळी म्हणजे मच्छीमार. आता आपल्याकडे काही लोक मच्छी खात नाहीत, त्याबद्दल काही बोलायचं नाहीये मला. शाकाहार आणि मांसाहार हा तसा त्याच प्रमाणात शरीरासाठी तेवढा गरजेचाही असतो आणि त्याचे प्रत्येक संस्कृतीनुसार वेगवेगळे भाग पडतात. तर मच्छीमार हे काय करतात, समुद्रात जाऊन मासे आणतात, मासेमारी करतात, ते घेऊन येतात आणि इथे कोस्टल एरियाज म्हणजे समुद्राच्या काठी, बीचेसवर जे लोक राहतात त्यांचं सर्वात पहिलं स्टेपल फूड आहे ते फिश आणि राईस, कारण की ते पाण्यामध्ये उगवतो. म्हणून त्याला उद्याच्या दिवशी आपण जो बनवतो त्याला आपण नारळी भातच बनवला जातो. इतर वेळेस आपण नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो, मोदक वगैरे, पण उद्याचा नैवेद्य हा असतो तो नारळी भाताचा असतो. आंबे मोहर भात, त्याचा सुवास आणि त्याच्याबरोबर नारळ आणि गुळ घातलेल्या, त्यासह आणखीन काही मसाल्याचे पदार्थ घालून गोड असा भात केला जातो, त्याला नारळी भात म्हणतात. त्यासहच मग हे तुम्ही जे समोर जी चित्र बघताय त्यामध्ये एकामध्ये आहे एक कपल आहे, एक जोडपं आहे जे समुद्राला काहीतरी वाहत आहे. हे आहे ऍक्च्युली हा समुद्र आहे मुंबईचा. मुंबईला राहणारे काही समूह आहेत ते त्यांना कोळी बांधव म्हणतात. ते काय करतात, ते समुद्रामध्ये उद्याच्या दिवशी सोन्याचा नारळ वाहतात. का वाहतात त्याच्याबद्दल आपण थोडस नंतर जाणून घेऊया. तर त्याला म्हणतात नारळी पौर्णिमेच्या दिवशीच ते वाहतात. आणि त्यासह तुम्ही दुसरं चित्र बघत असाल तर त्यामध्ये ते खूप छान छान असं नटून थटून बायका डोक्यावर नारळ घेऊन जात आहेत, जो ते वाहणार आहेत आणि त्याच्यासमोर ते एकदम इतके खुश आहेत की ते समुद्रासाठी तयार करायला म्हणून आपल्या स्वतःच्या बोटींना कलर वगैरे करायचं काम पण ते उद्यापर्यंत संपून टाकतात की परवापासून ते समुद्रामध्ये मासेमारी करायला जातील. आणि त्याबरोबर ते खुश असतात का, जसं आपला मे महिन्यामध्ये 15 तारीख उजाडली की बेंगलोरची मुलं का खुश होतात, कारण की 10 दिवसात शाळा उघडणार आहे, बरोबर. अभ्यास आवडत नसला तरी तुम्हाला शाळा आवडत असते, जावंसं वाटत असतं की नाही, हो की नाही. अयान, तुझा कॅमेरा चालू करणार का बाळा प्लीज. तुम्ही 2-3च मुलं आहात त्यामुळे मला तुमच्याशी कम्युनिकेट करायला सोपं होऊन जाईल ते, ठीक आहे. तर आपण जसं शाळेची वाट बघतो लहान मुलं, त्याचप्रमाणे कोळी बांधव जे आहेत ते समुद्रात जाण्यासाठी वाट बघतात, कारण की बाकीचे 10 महिने ते समुद्रामध्ये असतात. त्यांचे जे
पुरुष असतात जास्त करून, ते समुद्रात जातात, मासेमारी करतात आणि बायका समुद्राकाठी मासे सांभाळून ठेवायचं, जतन करायचं आणि त्याचं विक्री करायचं काम त्या करतात. अशा प्रकारे आपल्या या मराठी समाजामध्ये कोळी समाज हा आहे. कोळी समाज हा भारतभर सगळीकडे पसरलेला आहे, पण त्याबरोबरच तो महाराष्ट्रात जास्त असल्यामुळे आपण त्याला मच्छीमारांना ह्या सणाचं महत्व देतो. ठीक आहे. त्यासह तुम्ही बघाल तिसरं चित्र आहे ते रक्षाबंधनाचं आहे. ते जसं अयानने सांगितलं त्याप्रमाणे बहिणीची रक्षा करण्यासाठी म्हणजे राखण करण्यासाठी भावाला ती राखी बांधते, अशी एक भावना आपल्याकडे आहे. ती आता बदलत चालली आहे. यावर हे पण आहे की हल्ली भाऊ नसेल, आपण एकच सिबलिंग असू तर आपल्याकडे वडिलांना किंवा आजोबांना किंवा देवाला राखी बांधायची पण प्रथा आहे. काही ठिकाणी बहिणी एकमेकींना पण राखी बांधतात. मागच्या वर्षी तनिषची ऍड होती, त्याच्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं होतं, बहीण बहिणीला गिफ्ट करते. अशा प्रकारे म्हणजे इथे आपण जेंडर बायस न होता जो माणूस आपली रक्षा करतो किंवा करू शकतो अशा माणसाला राखी बांधणं. मग त्यासाठी बॉर्डरवरच्या आर्मी सोल्जर्सना आपण राखी पाठवतो, त्यांना आपण राखी बांधतो आणि ते आपल्याला थँक्यूचं कार्ड पण पाठवतात. अशा प्रकारची ही प्रथा ह्यासाठीच आहेत की जो आपलं रक्षण करू शकतो त्या माणसाला आपण राखी बांधायची, मग कोणी का असेना. ठीक आहे, कळते तुम्हाला? तर अशा प्रकारे हा आपला रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा असे 2 सण उद्याच्या दिवशी साजरे होतात. मग त्याचं खास आकर्षण मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, नारळ आणि गुळ. नारळ हे हाय इन कॅल्शियम, हाय इन आयर्न अँड हाय इन अदर मिनरल्स ऑल्सो. त्यामुळे त्याचं सेवन जर का आपण छान पद्धतीने केलं तर आपलं कॅल्शियम वाढल्यामुळे आपलं बोन स्ट्रॉंग होतात, म्हणजे आपली हाडं एकदम मजबूत होतात. त्यासह गुळामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं, बाकीचे वेगळे मिनरल्स असतात. ते गुळ म्हणजे जॅगरी, नॉट द शुगर. तर गुळ असतो, त्याच्यामध्ये पण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला बळकटी देतात आतून म्हणजे आपल्या मसल्स आणि बोन्सला स्ट्रेंथ देतात. जसे आपले जंक फूड आपल्याला खराब करतात आतून, त्याप्रमाणे नारळ आणि गुळ आपल्याला स्ट्रेंथ देतात. म्हणून आपल्या संस्कृतीत तुम्ही बघाल तेवढ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 80% नैवेद्य हे नारळ आणि गुळाचेच असतात. बाकीच्या ठिकाणी दुधाचे पदार्थ वापरले जातात, जसे पंचामृत वगैरे आहे, किंवा पनीरचे मिठाया बनवल्या जातात किंवा रबडी सारख्या मिठाया बनवल्या जातात ज्यात डेअरी प्रॉडक्ट्स असतात. पण जास्त करून नारळ आणि गुळ हे घातलंच जातं प्रत्येक ठिकाणी त्यासाठी. आणि मग त्याचे पदार्थ कोणकोणते? तर नारळी भात हा जनरली सगळेजण बनवतात किंवा नारळाच्या वड्या बनवतात. त्यात गूळ आणि नारळ ते परतवून कढईमध्ये त्याच्या वड्या बनवल्या जातात, जसं आपण चिक्की बनवतो तशा प्रकारे नारळाच्या वड्या असतात. त्या ओल्या नारळाच्या पण असतात आणि सुक्या नारळाच्या पण असतात. अशा प्रकारे हे बनवलं जातं. नारळ ओला खाणं हे भयंकर गरजेचं आहे वाढत्या मुलांसाठी. मी हे तुम्हाला निक्षून सांगते, कारण की माझ्या मैत्रिणीने स्वतः त्याच्यावर रिसर्च केला आहे की आपलं वाढतं वय असताना आपल्याला जे हिमोग्लोबिन कमी होत असतं किंवा कमी पडत असतं जेवणातनं, ते आपल्यासाठी भरून येण्यासाठी आपण 1 चमचा रोज किसलेला नारळ, 1च चमचा, जास्त नाही. मग तुम्ही चटणी बनवून खा, तुम्ही सॅलड मध्ये घालून खा, नाही तर भाजीमध्ये 1-2 चमचे घातलं 4 माणसांच्या तरी तुम्हाला ते खोबरं चालणार आहे. पण ओलं खोबरं जर का तुम्ही रोज खात असाल तर तुम्हाला हिमोग्लोबिनचा त्रास कमी होतो, किंवा त्रास कमी होतो असं म्हणण्यापेक्षा तुमची जी गरज असते ती थोडी भागवली जाते, असं एक मी सरळपणे तुम्हाला सांगेन. त्यामुळे नारळाचं महत्व हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठीच आयुर्वेदात त्याचं नाव श्रीफल असंच लिहिलेलं आहे. श्री म्हणजे श्रीकृष्ण किंवा पालन करता अशा पद्धतीने, आणि त्याचं फळ असलेलं ते म्हणजे नारळ. ठीक आहे. आणि मग त्यानंतर येते दुसरं खास आकर्षण आहे ते राखी पौर्णिमा. आपण त्याबद्दल आता जाणून घेतलेलंच आहे. मग आज आपण थोडंसं आहे ना कोळी समाजाबद्दल जाणून घेऊया. नक्की कोळी म्हणजे कोण? ठीक आहे. तर कोळी असतात ते भारतभर सगळीकडे पसरलेले आहेत. पंजाब पासून तुम्ही एकदम कालिकत बंदरापर्यंत जरी गेलात, केरळपर्यंत, तरी तुम्हाला कोळी थोडे थोडे सापडणार. महाराष्ट्रामध्ये ते शेती, जमीनदारी म्हणजे स्वतःची जागा सांभाळणं, सावकारीचं काम, किंवा मत्स्य व्यवसाय म्हणजे मच्छीमार म्हणजे फिशरीज हे काम करतात.
तुम्ही बघितलं असेल, जर का तुम्ही कधी मँगलोरला गेला असाल किंवा गोव्याला गेला असेल, तर तुम्हाला 5 किलोमीटर पासनं 2 किलोमीटर पासनं मच्छीचा वास यायला सुरुवात होती. ते का असतं? कारण की ते तिथे मारतात, समुद्रकाठी आणतात, त्याच्यावर प्रोसेसिंग करतात आणि मग ते डिस्पॅच करतात. पूर्ण भारतभर किंवा जगभर बी करत असतील. त्यामुळे हा मत्स्य व्यवसाय तेवढा मोठ्या प्रमाणात फक्त जास्त करून कोळी लोकच करतात. आता लोक आले असतील तर माहित नाही, पण ज्यांचा हा पिढीचा धंदा आहे ते आहेत कोळी. आणि ते का, त्यांच्यामध्ये काय असतं माहितीये, सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये मेंटल स्ट्रेंथ खूप असते. का लागते त्यांना मेंटल स्ट्रेंथ? सर्वात पहिल्यांदा त्यांना फॅमिली पासून 2-2, 4-4 महिने लांब राहायला लागतं. दुसरी गोष्ट, जशी मेंटल स्ट्रेंथ आपल्याला आर्मी सोल्जर्स मध्ये असते, तीच मेंटल स्ट्रेंथ इथे सापडते. त्यानंतर मेंटल स्ट्रेंथ Hello, असते ma'am. त्यांना. हा, मॅम मी दुसऱ्या डिव्हाइस वरती लॉग इन झाले. होस्टला प्लीज सांगाल ना ऍडमिट करायला. एक मिनिट, मीच होस्ट असेल तर बघते मी. मराठी प्रतिष्ठान नाही, मी बँगलोर नाहीये होस्ट होस्ट आहे. आता. मी होस्ट नाहीये. एक मिनिट. वरदराज ना? हो मॅम. ऍक्च्युली तो उचलत नाहीये. प्लीज ऍड. ओके मॅम, मी फोन वरती अटेंड करतो. ठीक आहे. ओके, तू इथेच थांब मग तोपर्यंत. ओके हो ओके ओके. तर आपण कुठे होतो हंसिया? मॅम तेच बोलत होता की गोव्यामध्ये अगर तुम्ही जाल तर जास्त तेच भेटेल तुम्हाला मच्छी मार्केटचं. वास येईल. करेक्ट, वास येईल. करेक्ट. तर आपण महाराष्ट्रामध्ये किंवा गोव्याच्या बॉर्डरवर जास्त करून किंवा सगळ्याच कोस्टल एरियामध्ये मच्छीमारी हा पहिला सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्यानंतर भात शेती म्हणजे राईस. ओके, राईस ग्रेन्स जे आपण खातो रोज रेग्युलरली, ते पाण्याचेच रिलेटेड आहे. त्यामुळे पाण्याच्या जमिनीवर कोकणामध्ये तेच उगवलं जातं. तर यामध्ये काय होतं की हे लोक तेच काम करतात. शेती आणि मत्स्य व्यवसाय हा त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही जास्त करत नाहीत. पण तरी सुद्धा सरकारी नोकरदार किंवा आणखीन बाकीचे बिझनेसेस वगैरे ते आता करत आलेले आहेत. पण त्यांचा पिढीचा धंदा हा जो आहे मत्स्य व्यवसाय हाच आहे. ठीक आहे. आणि मासेही किती उपयोगी आहेत ते आपल्याला माहितीच आहे. आपण खाऊ अगर न खाऊ ते आपल्याला आपल्या पर्सनल चॉईसवर असतं. पण मासे पण आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. त्यासाठी म्हणून ते त्याचं एक थोडंसं प्रमोशन नाही, पण त्याच्याबद्दल थोडंसं बोलले. ठीक आहे. मग आता आपण काय बघूया, श्रावण पौर्णिमा. आतापर्यंत खूप जोरात पाऊस पडत होता. गेले 2 महिने, जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत 2 महिने प्रचंड पाऊस भारतात पडतो, जास्त करून कोस्टल एरियामध्ये. ठीक आहे. कुठे? मुंबई, कोकण, मँगलोर, गोवा, केरळ, कर्नाटक बॉर्डर्स किंवा चेन्नई बॉर्डर्स तिकडच्या बाजूला पाऊस जास्त पडतो. नैऋत्य मोसमी वारे म्हणजे कुठले? आई वाने साऊथ वेस्ट एअर इज कमिंग फ्रॉम द अरेबियन सी आणि मग त्यानंतर आपल्याकडे पाऊस पडतो. बरोबर आहे जॉग्राफिकली? येस और नो? रेज युअर हँड. करेक्ट. सो दॅट वॉटर इज कमिंग डाऊन. त्यामुळे पाऊस खूप जोराचा पडतो हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे त्यावेळेस मच्छीमार पावसामध्ये पाण्यात जाऊ शकत नाहीत. ठीक आहे. आणि त्यासहज जेव्हा पाऊस जोराचा सुरू होतो तेव्हा मासे जे असतात त्यांचं स्वतःचा प्रजनन काळ म्हणजे दे आर ब्रीडिंग देअर स्पीसीज. त्यामुळे तिथे त्यांना डिस्टर्ब न करण्यासाठी या 2 कारणांसाठी म्हणून मच्छीमार तेव्हा त्यांचा व्यवसाय थांबवतात. उद्यापासून पावसाळा ओझरती सरा म्हणजे कमी व्हायला सुरुवात होतो उद्यापासून.
आपण जर का भारतीय महिन्यांनुसार बघितलं तर उद्यापासून पाऊस ओझरायला कमी होतो आणि तो कधीपर्यंत थांबतो माहितीये? गणपती विसर्जनापर्यंत, म्हणजे बरोबर 1 महिन्यापर्यंत तो थोडा थोडा करून कमी व्हायला सुरुवात होते आणि मग नवरात्रीत थोडासा पडतो, तोपर्यंत पाऊस चालूच असतो. पण हा जो जोराचा पाऊस होता तो आत्तापर्यंत होता. मग तो जोराचा पाऊस थंड झाल्यानंतर समुद्राला अर्घ्य देण्यासाठी, समुद्राला शांत करण्यासाठी, समुद्राला भावना देण्यासाठी आपण जेव्हा खूप दिवसांनी कोणाला तरी भेटतो तेव्हा आपण भेट देतो की नाही, त्याप्रमाणे त्या भावनेने हे जे मच्छीमार असतात ते त्यांच्या भावनेने ते नारळ असतात तो त्यांच्या हिशोबानुसार, म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, म्हणजे फायनान्शियल कंडिशन्सनुसार तो साधावाला नारळ त्यांना समुद्राला भेट देतात किंवा सोन्याचा नारळ सुद्धा ते समुद्राला भेट देतात. का? तर त्यांना फक्त एवढंच त्यांची भावना असते की अरे समुद्रा, मी आता तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या आतमध्ये थांबणार आहे आणि त्यानंतर तू माझी काळजी घेणार आहेस, माझी काळजी घेणार आहेस, समुद्र किनारी जी माझी फॅमिली राहते आहे त्यांची तू काळजी घेणार आहेस, तर त्यासाठी म्हणून मी तुला एक छानपैकी असं भेट देत आहे. म्हणून तो नारळ ते लोक वाहतात. त्यानंतर आपण येऊ शकतो या विचारावर, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला प्रश्न पडू शकतो की आपण नारळच का व्हायचा, दुसरं का नाही का व्हायचं? तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला नारळाबद्दल सांगितलं. पण त्यानंतर तुम्ही जर का बघितलं तर कोकणामध्ये जास्त करून नारळ आणि सुपारीच्याच बागा असतात. त्यामुळे ते मुबलक प्रमाणाचा पडतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी कमीत कमी 1-2 नारळाची झाडं असतात. त्यामुळे ते लोक नारळ घेऊन तो त्याला वाहून देतात, म्हणजे त्यांच्या घरातला स्वतःचा नारळ असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते करतात. मी मागे बोलत होते, जेव्हा वरदराजने इंटरप्ट केलं तेव्हा बोलत होते मी स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ बद्दल. त्यांची मेंटल स्ट्रेंथ आर्मी बॉर्डर मधल्या सोल्जर्स सारखीच असते, कारण की ते समुद्रामध्ये जातात, शेकडो किलोमीटर आत जातात, मासे मारतात, तिथे क्लायमॅटिक कंडिशन्स बदलत असतात, वातावरणामधले बदल असतात, कधी वादळ येतं, कधी हवा बदलते. त्यामुळे त्यांचा समुद्रामध्ये त्यांचा प्रवास तसा सुखाचा नसतो जसा आपला सुखाचा असतो, कारण की आपण जमिनीवर आहोत, ते पाण्यावर असतात, त्यामुळे तो सुखाचा नसतो. आणि ते सगळं ते करण्यासाठी त्यांना लागते ती सर्वात महत्वाची आहे ती मेंटल स्ट्रेंथ, की त्या गोष्टीमध्ये ते कसं हँडल करणार आहेत स्वतःला आणि स्वतः कसे कॉन्फिडेंटली फेस करून परत घरी येणार आहेत. यामुळे त्यांची मेंटल स्ट्रेंथ आपण अक्षरशः बॉर्डरवर काम करणाऱ्या लोकांशी पण करू शकतो. त्यानंतर आपल्या देशामध्ये एक तर आपला जो शत्रू येऊ शकतो तो बॉर्डरच्या आतमध्ये येऊ शकतो, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा भारताचे बॉर्डर हिमालय असू देत किंवा आसामकडची बॉर्डर असू देत किंवा राजस्थान गुजरातकडची बॉर्डर असू देत किंवा मुंबईची बॉर्डर असू देत किंवा केरळची बॉर्डर असू देत, कुठूनही तुमचा शत्रू येऊ शकतो. त्याला खूपदा टॅप करायचं काम सुद्धा कोळी बांधव करू शकतात. यू कॅन इमॅजिन दॅट, की तुम्ही जर का तुमचं जहाज घेऊन जात असाल तर तुम्हाला कळेल की हा माणूस हा आपला भारताचा वाटत नाहीये किंवा ही नौका आपल्या देशाची नाहीये. डेफिनेटली ते नेव्हीला इन्फॉर्म करू शकतात आणि ते पुढे जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी ती स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. त्यांचा सर्वात मोठा वाटा हा आहे. त्यांना हे या लेवलवर पण थोडंफार कामाची अलर्ट राहावं लागतं. करतात असं म्हणणार नाही मी, पण अलर्ट राहावं लागतं की जर का आपल्या देशाचा शत्रू आपल्या समोर येत असेल तर तो त्याप्रमाणे त्यांना परतवून कसा लावता येईल, कळतंय. त्यामुळे त्यांची मेंटल स्ट्रेंथ खूप महत्वाची असते. त्यामुळे आणि आता 2 महिने पाऊस झाला, त्यानंतर आता पाऊस कमी व्हायला लागला, आता मला जाऊन समुद्रामध्ये मच्छीमारी करायची आहे, म्हणून मी भेट देण्यासाठी म्हणून मी नारळ वाहिला आहे. मग उद्या ते समुद्राची पूजा करणार आणि मासेमारीसाठी परवापासून बाहेर पडणार. मग त्यामुळे त्यांची तयारी तशीच असते. मग तयारीमध्ये काय असतं, त्यांच्या बोटांना कलर करणं, ऑइल पेंट छानपैकी करणं, डागडुजी करून घेणं, म्हणजे एकदम छानपैकी त्यांची बोट दिसली पाहिजे, असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे की ते पाण्यामध्ये बुडणार नाही. आणि त्यांचे वेल इक्विप्ड सगळ्या गोष्टी पाहिजे, जशी त्यांची स्टोरेज, त्यांची जाळी, जे नेट असतात मच्छी मारायला, ते सगळं तुम्हाला त्यांना करायला लागतं. आणि ते आजपर्यंत ते करून घेतात, उद्या पूजा करतात आणि परवापासून ते मच्छीमारीसाठी बाहेर पडतात. म्हणजे परवापासून ते बाहेर पडतीलच असं नाही, ते त्यांना वाटेल तेव्हा ते जाऊ शकतात, पण उद्याच असं परवाच असं नाही, परवा नंतर कधी पण. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? थम्स अप, इथे लक्षात. आणि मग आपण जातो आहोत पुढे.
ते लोक नारळी पौर्णिमा म्हणत नाहीत, तर त्यांना नारळी पुनव म्हणतात. त्यांची स्वतःची वेगळी भाषा आहे, आगरी भाषा म्हणतात त्याला. तर त्यांच्यामध्ये ते नारळ ळ हा शब्द नाहीये त्यांच्या मुळाक्षरांमध्ये. जशी आपल्याकडे अहिराणी भाषा आहे, विदर्भाची भाषा आहे, नागपूरची भाषा आहे, मुंबईची वेगळी भाषा आहे. आपण मराठी भाषा दिनाच्या दिवशी बोललो होतो, बरोबर. साताऱ्याची वेगळी लकब आहे, बरोबर. सोलापूरची स्वतःची वेगळी भाषा आहे. तशाच प्रकारे कोळी लोकांची पण स्वतःची वेगळी भाषा आहे. त्याला कोळी भाषा किंवा आगरी भाषा आपण म्हणू शकतो. आणि त्यात ळ हा शब्द नसतो, तो नारळ असंच म्हणतात. आणि त्यांचा वेगळ्याचा लहेजाच वेगळा असतो. ठीक आहे. नारळी पुनव आणि पौर्णिमा म्हणत नाहीत, ते पुनव म्हणतात. ठीक आहे. तर मी हे छोटस गाणं, म्हणजे हे गाणं मोठं आहे पण थोडंसं ऐकूया की त्यांचं सेलिब्रेशन उद्याचं कसं असतं. याच्यासाठी म्हणून हा एक थोडासा मी एक हे केलेला आहे. तुम्हाला ऐकू येते का मला सांगा, फक्त हात वर करून. नाही येते? एक मिनिट, एक मिनिट. आता ऐकू येतंय? तुमचं प्रेझेंटेशन नाही दिसतोय, तुम्ही म्यूट वर आहात. प्रेझेंटेशन बंदच केलं आहे मी, पण आवाज पण येईल ना. ओके, ठीक आहे. एक मिनिट हा. मी एकच मिनिट थांबा जरा, परत एकदा शेअर करते. हा, एक मिनिट थांबा. विदाउट व्हॉइसच केला शेवटी. शेअर विथ द व्हॉइस. हे नेट दिसतंय तुम्हाला? दिसतंय? आता ऐकू येत आहे? हा समूह आहे, त्यांचा आनंद सण आत्मोत्सव साजरा उद्यासाठी आहे. दिस इज हाऊ दे सेलिब्रेट. हे अशा प्रकारे सेलिब्रेट करतात उद्या प्रत्येक कोळीवाड्यामध्ये. सन आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा. अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ, देवाच्या पुंजेला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. बघितला? हो मॅम, ते पण मला एक डाऊट आहे. हा बोला. ते ते म्हणजे खाली असं काय घालतात आणि त्याच शेप मध्ये काऊन घालतात? त्यांना ते इझी पडतं बाळा, ते पाण्यामध्ये जाणार. विचार कर.
पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कमीत कमी कपड्यांमध्ये काम करायला पाहिजे, की जे ओले त्याने काम राहू शकत नाही खूप वेळ. आपण खूप वेळ पाण्यामध्ये राहिलो तर आपण आपल्याला थंडी वाजते की नाही, मग त्यांना पण तर थंडी वाजणार ना. त्यामुळे त्यांचे कपडे तसेच आहेत. बायकांचे पण तसेच आहेत, की जे जास्त करून गुडघ्यापर्यंतच त्यांच्या साड्या असतात. कारण की जास्त करून ते कमीत कमी तेवढं तरी स्वतःचं संरक्षण करू शकतील. त्यांना पूर्ण झाकून स्वतःला चालणार नाही, कारण की ते पाण्यामध्ये काम करतात. कळतंय? ओके, येस. बाकी कोणाला काही प्रश्न? अयान, तनिष्का, वरदराज. वरदराज आलाच का? ठीक आहे, आपण जाऊया आता पुढे. तर हे झालं आपलं नारळी पुनव. ओके, मग त्यानंतर आपला येतो राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेची काय खासियत आहे सगळ्यांना माहिती आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बहीण भावंड खूप सारे भांडत असतो, हो की नाही? हात वर करा, हात वर करा. अयान, वरदराज, मला माहितीये, प्रियांश, तनिष्का. अयो बापरे, हंसियाने तर दोन्ही हात वर गेले, म्हणजे ती खूप भांडते भावाबरोबर. भांडत असता की नाही? ही खूप मोठी गोष्ट असते. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस रिलेशनशिप. या नात्याचं सर्वात मोठं लक्षण आणि सर्वात मोठी स्ट्रेंथ काय आहे माहितीये, की तुम्ही एकमेकांशी खूप फ्रँक असता, प्रामाणिकपणे तुम्ही एकमेकांशी बोलता, ऑनेस्टली बोलत असता, आणि ते तुम्ही एकमेकांची स्ट्रेंथ असता. कोणाला द्यायचं असेल, कोणाशी भांडायचं असेल तर तुम्ही एकमेकांबरोबर किती भांडत असलात तरी तिसऱ्या माणसाने तुमच्याशी येऊन भांडलेलं तुम्हाला चालत नसतं. मग त्यात आई सुद्धा आलेली चालत नाही खूपदा. आई जर का दादाला ओरडली तर हंसी आईला ओरडणार, कशाला ओरडतेस त्याला, काही बोलू नकोस त्याला, बरोबर की नाही? असं होतं, असं प्रत्येक ठिकाणी होतं. सो हे आहे, ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे, आणि त्या स्ट्रेंथला आपण सेलिब्रेट करतो. त्या स्ट्रेंथला आपण सेलिब्रेट करतो राखी पौर्णिमा या दिवशी. आणि एकमेकांशिवाय आपल्याला एकही दिवस चालत नसतं, बरोबर की नाही? हो ना? तनिष्काला हसू आलं, कारण की तिला निधीशिवाय बिलकुल जमत नाही, एक दिवस पण जमत नाही. आय नो, खोट एकदम खोट. हसली याचा अर्थ हो, खोटं नाहीये, ते खरं आहे, मला माहिती आहे. अगं मला पण लहान भाऊ आहे, मला अजूनही त्याच्याशिवाय जमत नाही. तू काय सांगते मला तनिष्का? स्टिल वी फाईट. आमचं 2 मिनिटाच्या वर प्रेमाने बोलणं होत नाही फोनवर. दोघांची लग्न झाली, दोघांनाही मुलं आहेत, पण तरी सुद्धा मस्तपैकी भांडतो आम्ही, फक्त भांडतच असतो. कशासाठी ते माहित नाही, कारण काय ते आम्हाला माहित नसतं. खूपदा आम्हालाच माहित नसतं. फक्त मतभेद सादर करायचे हे सर्वात मोठं हक्काचं व्यासपीठ असतं ना, ते आपल्या बहीण भावाचं नातं असतं. आणि ते आपण शिक्कामोर्तब करतो 2 दिवसांमध्ये. एक भाऊबीज असते आणि एक रक्षाबंधन असतं. त्यातले रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा ही उद्या आहे, आणि भाऊबीज आहे ती दिवाळीच्या 4थ्या दिवशी येते. मॅम, ही पहिल्यांदा मी माझ्या दादाला राखी नाही बांधत, का बरं? कारण की माझा तो दादा हॉस्टेलला गेला. मग काय झालं? मग तू पाठवली असेल की राखी त्याला, मग बांधणार, बोलणार ना तू त्याच्याशी उद्या फोनवर, बोलणार, भांडणार, आणखीन काय काय, हो की नाही? मग झालं, हो की नाही? सो ते महत्वाचं. तुम्ही लांब कितीही असा, पण ते रिलेशनशिप इज द स्ट्रॉंगेस्ट रिलेशनशिप. ओके, आफ्टर युअर पेरेंट्स युअर सिबलिंग इज द स्ट्रॉंगेस्ट रिलेशनशिप. हंसिया, रिलॅक्स, नो प्रॉब्लेम. ओके, फाईन, मान्य सगळ्यांना? अयान अजून भांड्याच्या मूड मध्ये नसणार आहे, कारण की अयान समजूतदार आहे सध्या, हो की नाही? तनिष्का आणि निधीश तर भांडत असणार डेफिनेटली. निधीश असा एकदमच डॉमिनेटिंग आणि तनिष्का अशी असं एकदमच स्पायच्या मूड मध्ये सारखी. आणि प्रियांश आणि श्रेयांश तर काय बोलायलाच नको, एकदम WWE ची फाईटच असणार आहे, हो की नाही प्रियांश? हो मॅम. मग बघा, मला माहितीये किती आम्ही पण टत्ते केलं. मी पण फाईट करतो. तू पण फाईट करतो? अरे बापरे, म्हणजे फारच लवकर फाईट करायला लागलास की. चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. तुझं भावंड जे आहे, जे आहे ना, ते थोडस मस्त स्ट्रॉंग होऊन जाईल. डोंट वरी, खूप चांगली गोष्ट आहे. व्हॉट एव्हर, तेच सांगणार, तुझं सिबलिंग थोडं स्ट्रॉंग होऊन जाईल लवकरच भांडायला सुरुवात केल्यानंतर, हो की नाही? मज्जा आहे.
ओके नाही. आणि आताच सध्याच्या याच्यामध्ये आपण सिंगल चाइल्ड जरी असलो तरी सुद्धा आपल्याला कझिन सिस्टर्स कझिन ब्रदर्स असतात भांडण करायला. तसं काही एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाही जर का कोणी एकटं असेल तर. आपल्याकडे माझा भरपूर भाऊ लोकं आहेत. मलाच मारतो. मधलंच माझा छोटा भाऊ मलाच मारतो. मी त्याला मारायला जातो ओहो तोच मारतो बापरे, मला. चांगले चांगले चांगले, व्हेरी गुड, खूप छान. मग मॅम मी हंसिया पण पण मारते की तिच्या दादाला? मॅम मी पण माझ्या दादाला मारतो, त्याच्यात काय आहे? त्याच्यात काय नाही बाळा. प्रियांश, तुझ्यामध्ये आणि तुझ्या दादामध्ये कमी अंतर आहे. अयानमध्ये आणि त्याच्या भावामध्ये भयंकर अंतर आहे. मॅम फक्त 5-7 3 वर्षाचा वर्षाचा आहे. तर तो छोटा बेबी आहे तरी सुद्धा तो मारतो म्हणतोय, हो की नाही अयान? मॅम आमच्या दोघात 3 1 वर्षाचं वर्षाचा आहे अंतर तो, आहे. 1 वर्ष. माझा भाऊ पण धन्यवाद. मला मारतो. हो मग मॅम असं त्यांनी एकदम आमच्या तो मज्जा. दोघात 3 YouTube वर्षाचं अंतर हे आहे. हे तो celebration- YouTube वरती एक गाणं बघत होतो. त्याच्यावरती एक ऍड आलेली. हा. WWE मध्ये एक ओपोनंट डाऊन झालं की 1 2 3 आणि वाजवतात ना काहीतरी असं. तो मला खाली पडवतो 1 2 3 आणि ते टिंग 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 बोलतो. अशीच मज्जा असते. मग हीच आपण उद्या सेलिब्रेट करायची असते रक्षाबंधनच्या दिवशी, आहे की नाही? आणि मुली पण काही कमी नाहीत हा. मुलींना, लहान बहिणींना वगैरे काही कमी समजू नका. त्या पण स्वरात WWE ची फाईट करू शकतात, हो मॅम की नाही मीच तनिष्का? मारतो, तो नाही मारत मला. हा मग माहितीये मला ते. चांगलंय चांगलंय, व्हेरी गुड. तर हे अशा पद्धतीने आपण हे साजरं करत असतो. राखी पौर्णिमा हा सण आणि भाऊबीज हा दिवाळीमध्ये आलेला सण, हे आपण बहीण भावाच्या खूप स्ट्रॉंग अशा, खूप मजबूत अशा नात्याला आपण सेलिब्रेट करतो. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग यासाठी तुम्ही बहीण भाऊ हे तुम्ही रिअल ब्रदर रिअल सिस्टर्स असायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्यासाठी जे आर्मी बॉर्डरवर काम करतात ते सोल्जर्स आहेत, त्यांना त्यांचे सख्खे बहीण भावंड आजूबाजूला नसतात. मग ते त्यांनाच एकमेकांना सेलिब्रेट करत असतात. सो स्ट्रेंथ इज व्हॉट? द प्युअर लव्ह अँड ट्रस्ट, ऑनेस्टी इज द मेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस रिलेशनशिप. हे खूप महत्वाचं आहे. हे तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने सेलिब्रेशनचा अर्थ कळेल. नुसतं सेलिब्रेट करायचं आणि फक्त खायला घालायचं मिठाई विठाई असं काही नसतं. काय असतं महत्वाचं? तर तुम्ही त्यामध्ये असलेला जो गोडवा आहे, प्युरिटी आहे, तुमची स्ट्रेंथ आहे, तुमचं प्रेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं आणि वाढवणं हे महत्वाचं असतं. मग तुमची भांडणं पण वाढणार, एवढं निश्चित, जेव्हा तुम्ही या गोष्टी वाढवता तेव्हा. कारण की मतभेद हे मोठे झाल्यानंतर जास्त असतात, कारण की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण याचा अर्थ ते प्रेम कमी होतं असं बिलकुल नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तनिष्का आता निधीशी थोडीशीच भांडत असेल, पण ती मोठी झाली की ती अशी जोरात मारणार त्याला, कारण की तिच्यामध्ये जास्त स्ट्रेंथ आलेली असणार. आणि मग निधीश काही कमी आहे का? तो पण मारणार. टाइमपास साठी मारत बसतोय. मग काय तर, मी कुठे म्हंटल कामासाठी मारतात कोणी? कामासाठी कोणी मारत नसतं, सगळे टाइमपाससाठी करत असतात. ओके हंसिया, रिलॅक्स, व्हेरी गुड. माझ्या ओल्ड घरात एक नेबर होता, हा मल्याळी होते. मग ते खूप चांगले फ्रेंड्स आहेत आता. हा तिथं असताना तेव्हा मी तो नेबर आहे, मग सगळे टाइम घरात येऊन राखी बांधायचं. अरे वा, छान. मग मग आताही राखी नंतर बांधू शकते त्यांनी उद्या जाऊन. थोड्या दिवस फोन तर करू शकतेस की. हा विजिट करायला, तेव्हा त्याची मम्मी म्हंटली की त्याला मिस करतो मी, राखी बांधायचं होतं तेव्हा तसं. व्हेरी गुड, छान छान. मग हे असंच कंटिन्यू करायचं असतं. माझ्याकडे पण एक भाऊ आहे की ज्याला नाव ही मस्ट बी अराउंड 30s मे बी, जास्त पण नसेल. त्याला त्याच्या आयुष्यातली पहिली राखी मी बांधली होती. त्याला तेव्हा बहीण पण नव्हती. मग त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी बहीण झाली. पण आज तागायत आम्ही एकमेकांच्या कनेक्शन्स मध्ये आहोत. दोघांची लग्न झालेत मस्तपैकी निवांतपणे, पण तर सुद्धा अजूनही हक्काची बहीण पहिली मी आहे, नंतर त्याची सख्खी बहीण येते. हे असंच असतं. हे नातं खूप महत्वाचं असतं आणि ते आपण सेलिब्रेट करायचं असतं. आणि त्यात ऑनेस्टी ही खूप महत्वाची आहे. प्रेम आणि प्रामाणिकपणा आणि मनाचं शुद्धीकरण हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत ते नसेल तोपर्यंत कुठलंच नातं टिकू शकत नाही. पण बहीण भावाचं नातं हे त्यामुळे खूप शुद्ध असतं. ठीक आहे. तर आपण आजचा वर्ग आपण त्यानंतर अजून एका ठिकाणी एक छोटंसं गाणं ऐकून
थांबूया इथंच. ठीक आहे. जे गाणं आहे आपल्या आपल्या ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, बहीण भावाच्या रिलेशनशिप वर आहे ते गाणं. ते आपण आता बघूया. ठीक आहे. आणि आपण इथेच वाइंड अप करूया. करायचं आहे आपल्याला. खूप जुनं गाणं काढलंय बरं का. त्याच्यामध्ये सीता द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या बहीण भावाच्या रिलेशनशिप वर आहे. माहितीये का तुम्हाला हे गाणं? किती जणांना माहिती आहे? हात वर करा. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट हरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लव कर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलले हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोनाचे वसन दिले फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपदेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची करीती जगेला भाविन, प्रीतीची करीती जगेला भाविन, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. ओके डन. एक मिनिट. येस. ओके. कुठे गेला वरदराज? तनिष्का तुमचे कॅमेरे ऑन नाही आहेत.
हे गाणं खूप छान आहे की नाही? याच्यामध्ये काय काय कळलं कोणाला सांगाल का मला? फक्त 5 मिनिटात आपल्याकडे. कोणाला काय समजलं या गाण्यामधनं? थोडंफार. सुभद्रा कृष्णाची बहीण होती आणि त्यांनी द्रौपदीला पण त्यांची बहीण मानली. आणि प्रियांश बोलणार का? मॅम, कृष्णाचं एक बोट कट झाल्यावर द्रौपदीने कपडा घेऊन विचारलं की मी त्याचा ब्लिडिंगला स्टॉप करते, कपडा कुठे म्हणून. अच्छा, असं म्हणाली का ती? बरं, ठीक आहे. येऊया आपण त्या मुद्द्यावर परत. तनिष्का, तुला काय कळालं हे गाणं? मॅम, या गाण्यात कृष्णाची सख्खी बहीण हेल्प करू शकली नाही, पण द्रौपदी हेल्प केली. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट स्पाय केलंस तू या गाण्याला. आयान, तुला काय म्हणायचं गाण्याबद्दल? बोलणार का? हॅलो, मला ते ऐकूच नाही आलेलं महेश. असं कसं? सगळ्यांना ऐकू आलं तुला नाही ऐकू आलं? ओके, ठीक आहे. ओके ओके. प्रियांश, तुझा पॉइंट होता ना, त्या पॉइंट मध्ये एक आहे की त्याला जेव्हा बोट कापलं, जसं तनिष्काने सांगितलं, त्याचं जेव्हा बोट कापल्यानंतर त्याच्या सुभद्रेकडे नारद मुनी गेले आणि म्हणाले की मला तुझी एक चिंधी दे, त्याचं रक्ताचं बोट आहे ते बांधायचं आहे. पण ती म्हणाली माझ्याकडे शालू, पैठणी, खूप उंची साड्या, म्हणजे खूप महागड्या साड्या, प्रेशियस साड्या आहेत आणि मी त्यातली कसं तुम्हाला कापून काय देऊ. मग त्यानंतर नारद मुनी गेले द्रौपदीकडे आणि द्रौपदीला म्हणाले की तुला माहितीये का की श्रीकृष्णाचं बोट कापलं आहे, त्याच्यासाठी चिंधी हवी आहे मला कापायला. हे सगळे आशय आहेत बरं का, हे असं काही घडलेलं असं नसतं, फक्त आशय त्याचा समजून घ्या. तर द्रौपदी म्हणाली की मी माझ्या साडीचा पदर कापून त्याची एक अशी दोरी म्हणजे पट्टी बनवली, आपण जी हे करतो ना, गॉज रोल वगैरे असतो आपल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे, तशा प्रकारे तिने तो बांधण्यासाठी नारद मुनींना दिला. तिथे काय महत्वाचं आहे, श्रीकृष्णाने तिला मदत केली, तिने श्रीकृष्णाची काळजी घेतली. त्यामध्ये त्यांचं रक्ताचं नातं काही नव्हतं, म्हणजे रिअल सिबलिंग्स नव्हते, तर सुद्धा ते एकमेकांसाठी पूरक होते. याच नात्यावर आपण हा राखी पौर्णिमा सण साजरा करत असतो. यू डोंट नीड टू बी अ रिअल सिबलिंग फॉर दिस. यू ऑलवेज नीड टू बी व्हेरी प्युअर, फुल ऑफ लव्ह इन युअर हार्ट अँड फुल ऑफ ऑनेस्टी. गॉट इट? कळते? येते का लक्षात? अशा प्रकारे हा राखी पौर्णिमेचा सण साजरा करणं गरजेचं असतं. मग त्यासाठीच म्हणून प्युअर ऑफ ऑनेस्टी, लव्ह, रिस्पेक्ट आपण आर्मी सोल्जर्सना किंवा जे लोक आपल्याला काळजी घेतात, होमगार्ड्सना किंवा आणखीन कोणी असतात त्यांना आपण राखी बांधून आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो. मग हल्ली मुली एकमेकींना पण बांधतात. आता यावेळेस परवा दिवशीच मी एक टीव्हीवर ऍड बघितली, नॉट टीव्हीवर, इंटरनेटवर. त्यात होतं की जे सिस्टर्स आहेत आता सध्या कोविडमध्ये ज्या काम करतायत, त्या सिस्टर्स खरंच खूप महत्वाच्या आहेत. मग त्या भावापेक्षा कमी ठरतात का? नाही, कारण की त्यांनी पण तेवढंच काम केलं, त्यांनी तुम्हाला तुमची काळजी घेतलेली आहे, मग त्यांची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. मग त्यांना तुम्ही जाऊन राखी बांधली तरी सुद्धा काही चुकीचं नसणार आहे. इथे भाऊ आणि बहीण म्हणजे जेंडर बायस्ड काही नाहीये. इथे जो रक्षण करतो तो महत्वाचा, आणि ज्याचं रक्षण केलं जातं त्याने त्याच्या प्रती केलेले ग्रॅटिट्यूड, की मी तुझ्यासाठी, मी ग्रॅटिट्यूड मध्ये आहे, मला खूप आनंद होत आहे, मी थँकफुल आहे तुझ्यासाठी की तू मला मदत करू शकलीस किंवा शकलास. अशा प्रकारे अशा आशयानेच राखी पौर्णिमा साजरी होत असते. आणि मग या गाण्यामध्ये हे गाणं आहे ते महाभारताच्या काळातलं आहे. हे गाणं कोणाचं आहे तर हे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. साने गुरुजींचा चित्रपट होता श्यामची आई, पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्या चित्रपटाला. त्या चित्रपटातलं गाणं आहे. आणि साने गुरुजी ते जे बोटाचं हे काढतो ना, तो मुलगा श्याम म्हणजे साने गुरुजी स्वतः होते आणि ते गाणं गाणारी त्यांची आई होती. आणि मग ते संध्याकाळच्या वेळेस हे गाणं म्हणजे हे भजन म्हणत होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाला कोणीही बहीण चालेल,
मग तुम्ही काहीही करा. फक्त एक आहे की तिथे तुमची प्युरिटी दिसली पाहिजे. येस हंसिया बोला. मॅम, श्यामची आई या चित्रपट माझ्या आईला खूप आवडते. आईला खूप आवडतो. कधी कधी पण बघते. सगळ्यांनाच आवडतो तो पिक्चर चित्रपट. नाही, मी अरे तो चित्रपट जो कोणी बघेल, तुम्हाला जर का बघता आला, तुम्हाला मराठी कळायला लागला आता चांगलं छानपैकी, तुम्ही जर का बघू शकलात तर तुम्हाला युट्यूबवर इझिली मिळेल श्यामची आई. के अत्रेंचा चित्रपट आहे, प्रल्हाद केशव अत्रेंचा चित्रपट आहे. तो चित्रपट तुम्ही बघा आणि जर का तो चित्रपट संपताना तुम्ही रडला नाहीत तर तुम्ही म्हणाल ती बेट लावते मी. एक माणूस नाही जगाच्या पाठीवर जो तो चित्रपट बघितल्यानंतर शेवटच्या गाण्याला रडणार नाही. एकही माणूस नाही भेटणार तुम्हाला मराठी. लिहून देते मी तुम्हाला पाहिजे तर. इतका भावनिक चित्रपट आहे. पण त्यात तुम्ही तरी मी नक्की रडतेच. तू आता पण रडलीस की रक्षाबंधन म्हटलं की लगेच थक्क्या आवड. ते तर एकदमच भावनिक आहेस. नाही त्याच्यामध्ये आहे की ते श्यामची आई चित्रपटच वेगळ्या धाटणीचा आहे. त्याच्यामध्ये श्यामची आई जाते म्हणजे ती परत येणार नसते, कधीच येऊ शकत नसते. मग कुठलंही मूल रडणार आणि ते रडल्यानंतर आपल्याला आपली आई कुठे असेल तिला घट्ट मिठी मारून रडायची इच्छा नक्की होणार. त्यामुळे तो चित्रपट सगळ्यांनाच आवडतो. ठीक आहे. तर तो चित्रपट तुम्हाला बघता आला तर तुम्ही नक्कीच बघा. मी असं म्हणणार नाही, इन्सिस्ट करणार नाही की तुम्ही बघायलाच पाहिजे, पण तो खूप छान पिक्चर आहे. छान ह्यासाठी आहे कारण की तो लिहितानाच तशा पद्धतीने लिहिलाय की तुम्हाला आईचं महत्व कळेल. आपल्याला माहिती असेल तर काय हरकत आहे, मग काही गरज नाही बघायची. पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही निश्चित बघू शकता. स्वातंत्र्य तुम्हाला पूर्ण आहे. यू हॅव अ फ्रीडम टू वॉच इट, यू हॅव अ फ्रीडम नॉट डिनाय इट, नो प्रॉब्लेम. पण एक आहे की त्याच्यामध्ये जो भाव आहे तो खूप महत्वाचा आहे की आई आपल्यासाठी काय करू शकते आयुष्यामध्ये, आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला सुधरवू शकते. आपल्या आयुष्याचं सर्वात मोठी पर्सनॅलिटी, आपली इनर पर्सनॅलिटी कोण बदलतं तर आपली आई असते. प्रत्येकाची स्वतःची आई ती त्याच्या आयुष्याच्या खूप मोठ्या गोष्टीचा भाग असते आणि ते दाखवण्यासाठी श्यामची आई पिक्चर आहे. आणि श्यामची आई पुस्तक पण आहे आणि श्यामची आई कन्नडमध्ये पण आलेला आहे आणि श्यामची आई मराठीमध्ये पण आलेला, इंग्रजीत पण आलेला आहे. बरोबर. आपण त्याबद्दल 11-12 जूनला बोललो होतो. 11 जून हा साने गुरुजींची पुण्यतिथीचा दिवस होता आणि 12 जूनला आपण मालरंगमध्ये श्यामची आई घेतलं होतं. करेक्ट. साने गुरुजी आणि त्यानंतर आपण पु ल देशपांडे आणि श्यामची आई आणि 3 मुलं अशी 2 पुस्तकं घेतली होती साने गुरुजींची. बरोबर. तर त्यामध्ये आपण साने गुरुजी श्यामची आई पण घेतलेलं होतं. तर तुम्ही ते ही बघू शकता. मी असं म्हणणार नाही की तुम्ही भावनिक व्हावं, पण तुम्ही भावना जपायला शिकणं भयंकर गरजेचं आहे. ते जर का तुम्ही कराल तर तुम्ही प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये खूप पुढे जाल. तुम्हाला काहीतरी करायचं आहे पण ते कुठल्या लेवलवर करायचं आहे हे काम करायला तुम्हाला गरजेचं आहे. विजय भटकर सरांनी जेव्हा कम्प्युटर बनवला तो कशासाठी बनवला तर त्यांना येत होता म्हणून बनवला, मान्य आहे. पण त्यांनी कशासाठी बनवला होता? तो आपल्या देशासाठी बनवला होता. आपल्या भावना त्यात होत्या त्यांच्या गुंतलेल्या की माझ्या देशासाठी मी हे करतोय. त्यांना अमेरिकेने आरामात सांगितलं असतं, युरोप कंट्रीजने त्यांना खूप वेळा बोलवलं होतं, पण ते भारताला सोडून कधीच गेले नाहीत. का? कारण की त्यांची भावना तिथे होती. तर भावना जपणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला जेव्हा जमेल ना मुलांनो, तेव्हा तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं काम छानपैकी करू शकता. आणि हे तुम्ही भारतासाठीच करा असं म्हणणार नाही. तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या स्वतःच्या एक लेवल्स तुम्ही ठरवू शकता, त्यानुसार तुम्ही करा. त्यामुळे भावना प्रधान असणं हे चुकीचं नाहीये, पण ते भावनांवर कंट्रोल असणं, नियंत्रण असणं हेही खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही जास्त काही करू शकणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. आपण आता इथेच थांबूया. आज नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा याबद्दल मी तुम्हाला परत कधी काही विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. ही जी 4 मुलं वर्गामध्ये बसलेली आहेत, 5 मुलं, त्यांनी मला ह्या गोष्टींची माहिती द्यायची आहे परत जरी विचारेन तेव्हा. आणि ह्या गोष्टींचे हळूहळू तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. हे जे तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या गोष्टी तुम्ही स्वतःहून जेव्हा एकदा ऐकता तेव्हा तुम्ही त्याच लेवलवर दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला लागता आणि तो विचार तुम्ही करणं हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःहून विचार करायला लागाल तेव्हा हळूच आपसूक टीचर्स वगैरे सगळे दूर जातात आणि तुम्ही तुमचे स्वतःचे टीचर्स होता. ते खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा.
त्यामुळे त्या लेवलवर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. नुसतंच नारळी पौर्णिमा साजरी करतो म्हणून का करतो तर जाऊ दे ठीक आहे, काय फरक नाही पडत असं नाहीये. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आहे, प्रेम आहे, आदर आहे, रिस्पेक्ट आहे. कोणासाठी? समुद्रासाठी. का? कारण की निसर्गाच्या पुढे कोणीच नाहीये. सुनामीला यायचं असेल तर इमिडिएटली येईल, भूकंपाला यायचं असेल, अर्थक्वेकला इमिडिएटली येईल. त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. खूप जोराचा पाऊस पडणार आहे. कारण की हे सगळे नॅचरल डिझास्टर्स असतात. नॅचरल डिझास्टर्स कोणामुळे येतात? निसर्गामुळे. इट इज रिलेटेड टू द नेचर. सो यू हॅव टू ऑलवेज पे द रिस्पेक्ट टू द नेचर. म्हणून आपण श्रावण पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, आणखीन बाकीचे सगळे सण साजरे करतो ना, ते आपण त्या हिशोबाने करतो आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. ओके मॅम, फाईन. येस राज बोला. इथे गोव्यात आमच्या एरियात सायक्लोन आलेला, सो 3 दिवस कंटिन्युअसली लाईट नव्हती, नो इलेक्ट्रिसिटी. बरोबर. मग तेच होतं ना की हे नॅचरल कॅलॅमिटीजला आपण फेस करण्यासाठी काय करू शकतो तर आपण एक प्रे करू शकतो की बाबा, प्रार्थना करू शकतो की बाबा तू आमच्यावर कोपू नकोस, तू आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस, किंवा आम्हाला शक्ती दे की आम्ही तुला ओळखू. म्हणजे आम्ही आमच्या चुका स्वतः सांभाळू आणि मग त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. म्हणजे माणूस हा पण एक प्राणी आहे, वन स्पीशीज ऑफ द अॅनिमल विच इज लिव्हिंग इन इट्स होल नेचर ऑन द अर्थ. We have to respect everything. So from amoeba to mammoth, everybody is needed in the nature. Correct? Dinosaurs पण गरजेचे आहेत. हे याचसाठी समजून घ्यायला पाहिजे. आणि मग त्यातलेच हे सगळे भाग आहेत ते आपले सणवार आहेत. तर सणवार तुम्ही भावनिक घेऊ नका. मी स्वतः घेत नाही. आज एवढी छान नटून कशासाठी आले? मला फक्त एक श्रावणी पौर्णिमेसाठी सुंदर असं छानपैकी लेक्चर द्यायचं होतं, बाकी काही नाही. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही भावनिक होऊन प्रत्येक गोष्ट सणवार त्याच हिशोबाने सांभाळायला पाहिजे जसे तुमचे आजी आजोबा सांभाळत असतील. पण तुम्ही ह्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानुसार वागा, मग ते तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. आणि त्यासाठी तुम्ही शास्त्रीय उत्तरं शोधायला लागलं पाहिजे. खूप महत्वाचं ते आहे. शास्त्रीय उत्तरं तुमच्यासाठी खूप गरजेची आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेला सायंटिफिक रिझन्स मागता प्रत्येक बाबतीमध्ये. मी का पाणी प्यायचं, मी का उठायचं, मला का करायचंय, मला नाही ऐकायचंय, मी कशासाठी करू, ह्याचे प्रश्न तुम्ही रोज विचारता तुमच्या पालकांना. त्याच पद्धतीने तुम्ही सणावारांवर सुद्धा प्रश्न विचारले तर आय एम ऑलवेज रेडी टू आन्सर यू. पण सणावारांचे हे उत्तर तुम्ही शोधणं फार गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी फार उपयोगी पडेल आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. वी आर गोइंग टू प्रोटेक्ट द नेचर वेन वी आर गोइंग टू सेलिब्रेट इट विथ अ सायंटिफिक वे. ऑल फेस्टिवल्स. ओके, ठीक आहे. चला मग आपण आजचा क्लास इथेच थांबूया. नमस्कार, भेटूया परत पुढच्या धन्यवाद तुम्ही- मॅम, शुभरात्री. शुभरात्री. आणि तुम्ही छानपैकी साजरा करा उद्याचा सण. आठवण काढा माझी, नारळी पौर्णिमेचा नाळी भात खाताना. शुभरात्री मॅम. नक्की. ओके, शुभरात्री. बाय. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री Bye, मॅम. ma'am. धन्यवाद मॅम.